सांगली इकडे माझं गाव आहे, राहिला सोलापूर जिल्ह्यात असते, पण दोन्हीकडेही माझा संपर्क आहे. कोल्हापूर, सांगली आणि ही टीम तर माझ्या घरची टीम असल्यासारखी, सागर सर अगदी लहान भावासारखे. आणि मला लिखाण करायला आवडतं, समाजात काहीतरी नवीन बदल घडवायला आवडतो. त्यासाठी मी जिजाऊ महिला मंच स्थापन केला, त्या माध्यमातून विधवा महिलांचा सन्मान केला. आणि अक्षरशः मी 96 पाटील मराठा असून सुद्धा मराठा गल्लीतून सुरुवात केली आणि मला इतका प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 40-50 महिलांनी स्वतःहून येऊन हळदी कुंकू लावून ओटी भरून माझ्याकडून औक्षण करून घेतलं. सांगली जिल्हाभर कार्यक्रम झाला. म्हणजे मला एवढं सांगायचं हेतू की समाजात ह्या रूढी परंपरा ज्या पाठीमागे लागण्यापेक्षा बदल काहीतरी घडवायला पाहिजे. आणि आमची कविता टीम तर खूपच छान आहे. आणि म्हणून मी एक आता असं म्हणजे आयुष्य म्हणजे मिळालेला फुकटचा वेळ नाही, आयुष्य म्हणजे मिळालेला फुकटचा वेळ नाही, आयुष्य एक कोड आहे, सोडवा तितकं थोडं आहे. म्हणून म्हणते आयुष्यात येऊन माणसानं काहीतरी मिळवावं, एकमेकांची सुख दुःख एकमेकांना कळवावी. बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं, जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं, चालायला गेलं तर निकारे फुले होतात, तोंड देता आलं तर संकटही शिल्लक असतात, वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं, पचवायला गेलं तर अपयशही सोपं असतं, हसायला गेलं तर रडणंही सोपं असतं, बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ, चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं. अश्रू नसते डोळ्यामध्ये तर डोळे इतके सुंदर दिसले असते का, दुःख नसते हृदयात तर धडकत्या हृदयाला किंमत उरली असती का, जर पूर्ण झाल्या असत्या मनातल्या सर्व इच्छा तर भगवंताची काहीच गरज उरली नसती. आयुष्य ही एक रांगोळी आहे, ती किती टिपक्याची काढायची ही नीतीच्या हातात असले तरी तिच्यात कसे रंग भरायचे आपल्या हातात आहेत, तिच्यात रंग कसे भरायचे आपल्याला. धन्यवाद. मला बोलायची संधी दिली, मी कवितेतनं पटकन माझं बोलणं संपवलं. सगळ्यांनाच वेळ पाहिजे. धन्यवाद.